नमस्कार. आम्ही आलो आहे डोंगरावर आणि मी दादूला आता गुढीपाडव्याचं महत्त्व सांगत होतो. म्हणजे आपलं नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं, चैत्र महिन्यातला पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस, तो आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. आणि गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो त्याला आपण कडुलिंबाचा पाला लावतो. कडुलिंब दाखव दादू. तर तुम्हाला दिसत असेल एकदम हिरवागार पाला आहे, त्याला मोहर आलेला आहे, म्हणजे कडुलिंब फुलारतो. म्हणजे चैत्र पालवी फुटलेली असते ती. आणि हा कडुलिंबाचा जो पाला आहे तो आपल्यासाठी खूप औषधी आहे. म्हणजे आपण त्याला एकतर आपल्या जीवनात सुद्धा म्हणजे जर खाल्लं तर आपल्यालाही काही आजार होत नाही. आणि शक्यतो धान्य जेव्हा वाळवतो आपण, तर धान्यामध्ये सुद्धा हा टाकतात किंवा शेतीला सुद्धा हा खूप उपयोगी कडुलिंब, त्याची फळं जी असतात ती, आणि हा पालासुद्धा, की यांनी धान्याला कुठलीही कीड किंवा सोनकिडे लागत नाही. तर आपले जे सणवार आहेत तर ते निसर्गाशी किंवा आपल्या आरोग्याशी सुद्धा किती जुळलेले असतात हेच याच्यावरनं कळतं. तर तुम्हाला चैत्र पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे येणारं नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि खूप असंच पाल्यासारखं हिरवंगार आणि निरोगी, संपन्न, समृद्ध जावो. खूप शुभेच्छा. धन्यवाद.